नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। गणरायाचे आगमन झालं तेव्हा पार्लमेंट सुरू होतं। आज मी अनेक गणपतीच्या मंडळांना भेट दिली। गणरायांना साकडे घालत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे। देवेंद्र फडणवीस हे लोकप्रतिनिधी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांची गाडी अडवली जाणे हे दुर्दैवी आहे। ही वेळ कोणावरही येऊ शकते, त्यामुळे कोणत्याही पक्षातील नेता असो त्याच्याकडे न्याय मागायचा अधिकार आहे। पण ते माझे राजकीय विरोधक असले तरी आपण नागपूरच्या मदतीस गेले पाहिजे। भारतीय जनता पार्टी हा पक्ष घरे फोडणे व पक्ष फोडणे केंद्रीय यंत्रणांमध्ये इतके मग्न असतात, त्यांना विकास करण्यासाठी वेळ नसतो। मनातील अनेक महिलांवर हल्ला झाला त्यावेळी गृहमंत्री हे प्रचाराला गेले होते, त्यामुळे अशा घटना होत असतात। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारा वेळ त्यांनी घर फोडण्यात व पक्ष फोडण्यात दिला नसता तर नागपूरसारखा प्रकार घडला नसता। मला याबाबत फारशी माहिती नाही। सध्या राज्यात व बारामतीमध्ये महागाई, दुष्काळ, बेरोजगारी याबाबत मोठी आव्हाने आहेत। देशाच्या सुरक्षिततेचा विषय आहे। यामध्ये मणिपूरचा प्रकार अजून थांबताना दिसत नाही। चौकशी कोणी करायची याचं मी स्वागत करते। राज्यात अशा पण चौकशी होणार का? खासदार सुप्रिया सुळे। गेले 5 दिवस खरं तर गणपती बसले तेव्हा पार्लमेंट सुरू होतं। त्याच्यानंतर पार्लमेंट संपल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक गणपती मंडळांना भेट घेते आणि मी दरवर्षी गणपतीला एकच साकडं घालते की महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला त्याला न्याय मिळू दे। देवेंद्र फडणवीसांची गाडी अडवली नागपूरमध्ये। काल नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडला, पूर परिस्थितीमध्ये झाली, अनेकांचं नुकसान झालं। त्यावेळेस नागपूरकरांनी फडणवीसांची गाडी अडवली। त्याच्यामध्ये ते असं म्हणत होते मतं मागायला येतात, पाणी कशामुळे अडलं याबद्दल। एकतर गाडी अडवणं वगैरे असल्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी आहेत, ही वेळ कुणावरही येऊ शकते। त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे, कुठल्याही पक्षाचा माणूस असेल आणि तो येत असेल तर त्याच्याकडे न्याय जरूर मागायचा तुम्हाला अधिकार आहे। पण म्हणजे जरी ते माझे राजकीय विरोधक असले तरी अर्थातच मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच आता नागपूरच्या मदतीसाठी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे। पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व पक्ष फोडणे, घरं फोडणे, एजन्सीजचा म्हणजे ज्याला मी इंग्रजीमध्ये आईस म्हणते, इन्कम टॅक्स, CBI, ED ह्याच्यात इतके मग्न असतात की त्यांना बदल करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी हा वेळच नसतो आणि हे त्यांच्या सगळ्या कृतीमधून दिसतं। जालन्याला जेव्हा अमानुषपणे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या सुना, लेकी आणि मुलांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आदरणीय माननीय देवेंद्रजी हे प्रचाराला गेले होते। त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटत नाही आहे की नागपूरमध्ये ज्या घटना घडत आहेत, गाडी अडवणं वगैरे हे विनम्रपणे मी म्हणीन करू नये, कारण का शेवटी ते लोकप्रतिनिधी आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे। पण त्याचबरोबर त्याच माननीय आदरणीय देवेंद्रजींनी सगळा व्यस्त जो वेळ त्यांच्याकडे असतो तो घरं फोडणे आणि राजकारणात जर पक्ष फोडण्याच्या ऐवजी विकासाकडे दिला असता तर कदाचित नागपूरकरांकडे हा दिवस आला नसता। तरी दुसरा प्रश्न असा आहे, काल दादा बारामतीमध्ये होते, बारामतीतील विविध वार्षिक सर्वसाधारण सभांना त्यांनी हजेरी लावली। त्याच्यामध्ये त्यांचं एक वक्तव्य असं आहे की माझ्याकडे सुदैवानं राज्याची जबाबदारी आहे, परंतु किती दिवस टिकेल माहीत नाही। नेमकं काय चाललंय राज्यात, असं वाटतंय का सरकार टिकणार नाही अशा पद्धतीचं? मला खरं तर याची फारशी माहिती नाही आहे। याचं कारण असं, मी स्वतः दुष्काळ, बेरोजगारी आणि महागाई ह्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ, राज्य आणि देश ह्याच्यात खूप मोठी आव्हानं आहेत। तुम्ही बघत असाल हा थोडासा वेगळा विषय, पण देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, म्हणजे काश्मीरमध्ये झालेली घटना असेल, मणिपूरमधलं अजूनही काही प्रश्न थांबत नाही आहे, कॅनडाने भारतावर एक खूप मोठा आरोप केलेला आहे। त्याचबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेचं तुम्ही बघितलं तर बेरोजगारीचे जे नंबर्स येत आहेत, महागाई कुठेच कमी होत नाही आहे। त्यामुळे एवढी मोठी आव्हानं असताना या भारतीय जनता पक्षाचे जे काही कट कारस्थान अखंड चाललेलं असतं ह्याच्यावर मला आता काही आश्चर्य वाटत नाही। ताई, तुम्ही असं अनेक प्रश्न उपस्थित करताय, परंतु दुसरीकडं भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते महाराष्ट्रात येतात आणि गणपतीच्या विविध मंडळांना भेटी देतात। कसं बघताय या सगळ्या तुम्ही प्रयत्न करत? कालच लालबागच्या राजाला गृहमंत्री आले होते आणि आता परवा दिवशी आहेत ते JP नड्डा येतात आहे। मला काही आश्चर्य वाटत नाही, ती त्यांची भावना असेल, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण माझी सरकारला एवढी विनंती आहे की त्यांनी 4-5 दिवसाचं एवढं अर्जंट सेशन बोलवलं। आम्हाला वाटलं होतं सेशनमध्ये
काहीतरी मोठं काम राज्यासाठी देशासाठी होईल, काहीतरी मोठी कर्जमाफी होईल किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काहीतरी होईल किंवा दुष्काळाच्या परिस्थितीवर, बेरोजगारीच्या परिस्थितीवर, महागाईवर काहीतरी चर्चा होईल. पण असं पार्लमेंटमध्ये काहीही झालं नाही. एक विधेयक आणलं ज्याला पूर्ण ताकदीने आम्ही त्याच्याबरोबर उभं राहिलो, सरकारबरोबर उभं राहिलो. पण नंतर बिल वाचल्यानंतर कळलं की ही गोष्ट एक पोस्ट डेटेड चेक आहे. त्याच्यावर नाव तर लिहिलेलं आहे महिलांचं, पण तारीख घातलेली नाही आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे या देशातल्या महिलांची फसवणूक, आणखीन एक जुमला हा दिसला. आणि त्यानंतर सातत्याने महिला खासदार जेव्हा बोलत होत्या तेव्हा भारतीय जनता पक्षाचे खासदार हे महिलांच्या विरोधात घोषणा दे, म्हणजे भाषण सुरू व्हायच्या आधीच वाईट वागणूक देत होते. आणि मला आश्चर्य एवढ्या गोष्टीचं आणखीन वाटलं की आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांनी एक विधान केलं होतं की आपण नवीन बिल्डिंगमध्ये चाललो आहे, कदाचित काही कटुता, समज झाले असतील तर ते मागे टाकून आपण पुढे नवीन उमेदीने कामाला लागूया. आणि त्याला आम्ही साथ दिली. शेवटी ते जरी एका वेगळ्या पक्षातून निवडून आले असतील तरी भारताचे ते प्रधानमंत्री आहेत. त्याच्यामुळे आम्हीही मोदीजींचं कौतुक केलं आणि आम्ही म्हणलं चला आम्ही पण तुम्हाला साथ देऊ. तुम्ही जर जुन्या प्रथा आणि चांगल्या गोष्टी पार्लमेंटमध्ये करणार असाल तर एकत्र मिळून आपण ह्या ज्याला ते गरिमा हिंदीत शब्द म्हणतात, पार्लमेंटची गरिमा आपण एकत्र मिळून ठेवू. आणि त्याचं दुसऱ्याच दिवशी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं भाषण झाल्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत त्यांनी महिलांचा अपमान करण्याची सुरुवात केली. त्याच्यामुळे नक्की भारतीय जनता पक्षात चाललंय तरी काय, हा एक मोठा प्रश्न आहे मला. आणि ते खरंच मला कधीतरी वाटतं ते उद्धवजी म्हणतात हे कष्ट खरी आहे, ते भारतीय जनता पक्ष नसून तो भ्रष्ट जुमला पक्ष आहे असं जे लोक म्हणायला लागले त्याच्यात आता मलाही वाटायला लागलं आहे बरंचसं तथ्य आहे.